अडखळ येथे डंपर पलटी, चालकाचा दुर्दैवी मृत्यू. अवैधरित्या वाळू चोरीचा होत आहे प्रकार. दापोली तालुक्यातील अडखळ येथील बौद्धवाडी परिसरात गुरुवारी पहाटे डंपर पलटी होऊन चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे वाळू वाहतुकीच्या चर्चेला पुन्हा एकदा उधाण आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार डंपर चालक नवनीत नरेश भिसे, वय वर्ष 30, राहणार केळशी, तालुका दापोली असं मृत चालकाचे नाव आहे. गुरुवारी पहाटे 3:30 वाजण्याच्या सुमारास वाळू वाहतूक करणारा डंपर पलटल्याने चालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच दापोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार अडखळ परिसरात सायंकाळपासून पहाटेपर्यंत दररोज अवैध वाळू वाहतूक सुरू असल्याचा आरोप केला जात आहे. तसंच दापोली आंजर्ले बायपास मार्गावरूनही डंपरद्वारे मोठ्या प्रमाणात वाळूची वाहतूक होत असल्याचा दावा नागरिकांनी केला आहे. या प्रकारामुळे वाळू माफियांचा दरारा किती वाढला असून परिसरात भीतीचे वातावरण असल्याचेही काही नागरिकांनी सांगितले. विशेष म्हणजे नुकतेच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रत्नागिरी दौऱ्यादरम्यान अवैध वाळू उपशावर कठोर कारवाई करण्याची भूमिका स्पष्ट केली होती. अवैध वाळू उत्खनन आणि वाहतूक रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रभावी उपाययोजना कराव्यात, तसंच वाळू उपलब्धता सुलभ करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. दरम्यान घटनास्थळावरून डंपर हटवण्यात आला आहे. अपघाताचे नेमके कारण तसंच डंपरमधून अवैध वाळू वाहतूक होत होती का, याबाबत अधिकृत दुजोरा अद्याप मिळालेला नसून पोलीस आणि संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू आहे.